Good morning, everyone. Welcome to the today's lecture. Students, आज आपण फुलामधील एक लहानसा हिरोला भेटणार आहोत. हिरो म्हणजेच कोण? तर मिस्टर पोलेन ग्रीन. हा दिसायला खूप लहान असतो, बरोबर? तरी त्याचे काम जे असते हे खूप काम मोठं असतं, कारण तो पुढच्या पिढीला जन्म देत असतो. पोलेन ग्रीन माहीत आहे ना? तर स्टोरीज नेम इज द जर्नी ऑफ द मिस्टर पोलेन. एकदा काय झालं, एका सुंदरशा गार्डनमध्ये एका फ्लावरच्या अँथरमध्ये पोलेन मदरसेल नावाचा लहान हिरो राहत होता, बरोबर? एके दिवशी त्याने ठरवलं की आता मोठं होऊन आपली जर्नी सुरू करायची. पहिल्यांदा तो मिओसिस करतो. मिओसिस मीन्स रिडक्शनल डिव्हिजन. आणि मिओसिस झाल्यानंतर स्वतःचे 4 मायक्रोस्पोर बनवतो. हे मायक्रोस्पोर वेगळे वेगळे असले तरी त्यांचं स्वप्न एकच असतं की ते फुलाला सीड तयार करण्यात मदत करतात. तर प्रत्येक मायक्रोस्पोरने आपली स्ट्रॉंग वॉल पासून तो तयार झालेला असतो. म्हणजे मायक्रोस्पोरला एक स्ट्रॉंग वॉल असते आणि त्याच्यामध्ये पोलेन ग्रेन्स तयार होत असतो. त्यानंतर ते पोलेन ग्रेन त्यांच्या कामाची सुरुवात करतात. पोलेन ग्रेन जो असतो त्याची जी सेल असते त्या पुन्हा डिवाइड होतात. पोलेन ग्रेन सेल डिवाइड होते, म्हणजेच मायटोटिकली डिवाइड होत असते. यामध्ये 2 सेल तयार होतात. म्हणजे एक असते जनरेटिव्ह सेल, दुसरी असेल व्हेजिटेटिव्ह सेल. फ्रेंड्स, व्हेजिटेटिव्ह सेल जी असते ती लॉंग ट्यूब तयार करत असते आणि जनरेटिव्ह सेल पुढे पुन्हा डिवाइड होत असते आणि त्यामध्ये 2 स्पर्म सेल तयार करत असते. आणि ज्या वेळेस हवा किंवा अदर इन्सेक्ट मुळे जे पोलेन ग्रेन असतात हे हवेमार्फत उडून जातात. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर किंवा इन्सेक्ट मार्फत जातात. त्यावेळी पोलेन ट्यूब ही ग्रो होत असते आणि या स्पर्म सेल्स नंतर ट्यूब सेल मधून जाऊन एग सेलला भेटत असतात. अशा प्रकारे ही एक लहानसा जो पोलेन ग्रेन असतो, बरोबर? बघा, पोलेन ग्रेन जे अँथरवरून उडालेले आहेत आणि नंतर ते स्टिग्मावरती जाऊन चिपकलेले आहेत. नंतर तिथे एक ट्यूब फॉर्मेशन होणार. ट्यूब फॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे गॅमेट्स तयार होत असतात, जनरेटिव्ह सेल्समध्ये ते डिवाइड होऊन गॅमेट्स तयार झालेले आहेत. ते गॅमेट्स नंतर ट्रान्सफर होत असतात ओव्हलमध्ये आणि एक सेलला जाऊन ते फ्यूज होत असतात. अशा प्रकारे हा लहानसा पोलेन मदर सेल असतो त्यापासून त्याची जी जर्नी आहे ती पुढच्या जनरेशन निर्मित करत असते. तर मित्रांनो, आता आपण सुरू करत आहोत एक इंटरेस्टिंग टॉपिक. तो म्हणजे टुडेज टॉपिक, डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. Today's topic is development of the male gametophyte. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉल्स म्हणजेच गायनोशियमचे स्ट्रक्चर आणि ओव्हलचे स्ट्रक्चर बघणार आहोत. तर रिप्रोडक्शन हे अँजिओस्पर्ममध्ये पोलेन ग्रेन आणि ओव्हल या 2 स्ट्रक्चरची इम्पॉर्टन्स खूप महत्त्वाची असते.
आणि आज आपण ते स्टेप बाय स्टेप त्यांचा डेव्हलपमेंटबद्दल सर्व जाणून घेऊया. तर पहिल्या स्लाईडमध्ये बघा, या स्लाईडमध्ये काय दिलेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. तर मेल गॅमेटोफाइटमध्ये डायग्राममध्ये दिलेले आहेत पोलेन ग्रेन्स. पोलेन ग्रेन्सला 2 लेयर्सपासून पोलेन ग्रेन तयार झालेला असतो. एक्झाईन, एंटाईन. एक्झाईन जे असते ते आउटर कवरिंग थिक सेल असते, देन इंटाईन सेल. तर पोलेन ग्रेन अंडरगोज द फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होत असते. पोलेन ग्रेन जो असतो त्याच्यामध्ये हे पहिलं मायटोटिक डिव्हिजन होत असतं आणि यापासून 2 सेल तयार होत असतात. डायग्राममध्ये बघा, 2 सेल ज्या डिवाईड झालेल्या आहेत, तर यामध्ये एक सेल जी आहे ती साईजने मोठी आहे, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल म्हणू. इट इज द बिगर सेल अँड नेकेड सेल. देअर आर द रिच इन द फूड मटेरियल प्रेझेंट्स. याचा जो शेप असतो, हा शेप हा इरेग्युलर शेप ऑफ द न्यूक्लियस. तर अशा प्रकारे व्हेजिटेटिव्ह सेल्स असते पोलेन ग्रेनमधील. आणि दुसरी सेल जी आहे स्मॉल सेल, याची जी सेल वॉल असते थिन वॉल असते, म्हणजेच जनरेटिव्ह सेल म्हणतो आपण त्याला. त्याच्या सायटोप्लाझममध्ये फ्लोट होत असते. ओके. तर फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन हे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. मोठी व्हेजिटेटिव्ह सेल आणि छोटी जी असते ती जनरेटिव्ह सेल. सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत असते त्यावेळेस फक्त जनरेटिव्ह सेल्स डिवाइड होत असते, ज्यामध्ये 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार होत असतात. आता मेल गॅमेट जे आहेत, सेकंड जनरेटिव्ह सेल आहे ही डिवाइड होते पुन्हा, आणि पुन्हा डिवाइड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेल गॅमेट्स जे असतात ते तयार होत असतात. 2 मेल गॅमेट तयार होत असतात. तर सेकंड डिव्हिजन ही पोलेन ग्रेनमध्ये किंवा पोलेन ट्यूबमध्ये होत असते. तर सेकंड जे डिव्हिजन होत असतं पोलेन ग्रेनचं, हे पोलेन ग्रेनमध्ये होत असतं किंवा पोलेन ट्यूबमध्ये गॅमेट फॉर्मेशन होत असतात. ओके. देन स्ट्रक्चर ऑफ द गायनोशियम. स्ट्रक्चर ऑफ गायनोशियम. तर गायनोशियम म्हणजे काय? गायनोशियम इट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉल. गायनोशियम इज कॉल्ड ॲज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉल. इंडिव्हिज्युअल मेंबर काय असतो त्याचा? तर कार्पेल. तर यामध्ये गायनोशियमचे टाइप्स पडतात. कोणकोणते? इट इज द सिम्पल कार्पेलरी, सिंगल चेंबर ओव्हरी यामध्ये तयार होत असते. फॉर एक्झाम्पल पी असेल, बीन असेल, गुलमोहर असेल, हे एक्झाम्पल असतील. सिंपल किंवा मोनोकार्पेलरी, सिंगल कार्पेलपासून तयार झालेले असते. अँड नेक्स्ट वन इज द कंपाऊंड और पॉलीकार्पेलरी. आता कंपाऊंड आणि पॉलीकार्पेलरी यामध्ये 2 प्रकार पडत असतात. एक असतो ॲपोकार्पस. ॲपोकार्पस मीन्स देअर आर द कार्पेल्स आर द फ्री. कार्पेल हे फ्री असतात इन ॲपोकार्पसमध्ये. फॉर एक्झाम्पल रोज प्लांट किंवा लोटस. अँड नेक्स्ट वन इज द सिनकार्पस. सिनकार्पसमध्ये कार्पेल जे असतात हे कार्पेल फ्यूज झालेले असतात. देअर आर द फ्यूज ऑफ द कार्पेल. अँड फॉर एक्झाम्पल मस्टर्ड, लेडीज फिंगर. याचे मी डायग्राम दिलेले आहेत. बघा, मल्टी ओव्हुलेट आणि युनि ओव्हुलेट. मल्टी ओव्हुलेटमध्ये टोमॅटोज दिलेले आहे, लेडीज फिंगर्स दिलेले आहेत. तर यांचे जो कार्पेल असतो हा फ्यूज झालेला असतो मल्टी ओव्हुलेटमध्ये. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट टॉपिक इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हूल. ॲनाट्रोपस ओव्हूल in angiosperm
द ओव्हल इज फाउंड इन ॲनाट्रोपस ओव्हल. ओके. अँजिओस्पर्ममध्ये जनरली ॲनाट्रोपस ओव्हल दिसून येत असतात. इच ओव्हल डेव्हलप द इनसाइड ऑफ द ओव्हरी. हे जे ओव्हल्स तयार झालेले असतात हे कुठे तयार होत असतात, तर ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हल्स तयार होत असतात. ओके. तर ओव्हल्समध्ये खूप सारे पार्ट्स असतात. ओव्हलचे खूप सारे पार्ट्स असतात. अँड these parts are the important part of the owl. Okay. Look at the in diagram. First one is the structure of the funicle. तर funicle जो असतो, it is attached to the placenta by the small stalk. funicles जे असतात हे प्लासेंटाला अटॅच असतात आणि त्याला छोटासा स्टॉल्क असतो. हे इथलं जे स्ट्रक्चर आहे फुनिकलचं, तर हे प्लासेंटाला अटॅच असतात. सेकंड वन इज द हिलिम. हिलिम बघा, डायग्राममध्ये हिलिम बघा. तर हिलिम इट इज अटॅच टू द फुनिकल अँड पॉइंट ऑफ द ओव्हल बॉडी. तर हिलिम जो असतो हा फुनिकलला अटॅच असतो अँड ओव्हल बॉडीला सुद्धा अटॅच झालेला असतो हिलिम. थर्ड वन इज द न्यूशेलस. न्यूशेलस जे असते हे काय करतं, ते डेव्हलपिंग ऑफ द इम्ब्रिओ डेव्हलप करत असतो अँड ते नरिशमेंट प्रोव्हाइड करत असतात. न्यूशेलस जो असतो हा नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. फोर्थ वन इज मायक्रोपाईल. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोपाईल. हे स्ट्रक्चर बघा. तर मायक्रोपाईल इट इज द नॅरो ओपनिंग. त्याची जी ओपनिंग असते ही नॅरो असते. अँड पोलेन ट्यूब जी असते, आता पोलेन ट्यूब जी तयार होत असते, पोलेन ग्रेन जेव्हा स्टिग्मावरती येतात त्यामध्ये त्याच्यामध्ये ट्यूब फॉर्मेशन स्टार्ट होत असते. तर जी पोलेन ट्यूब तयार झालेली असते ही पोलेन ट्यूब स्टाईल मार्फत आत येत असते. कुठे? ओव्हलमध्ये पोचण्याचं काम करते. तर ते इथून इम्ब्रियो शॅकमध्ये इंटर करत असते पोलेन ट्यूब. आणि पोलेन ट्यूब जी असते ही नंतर मायक्रोपाईलमधून इम्ब्रियो शॅकमध्ये इंटर करत असते. ॲनाट्रोपस ओव्हल जो असतो याची जी मायक्रोपाईल असते ही डाऊनवर्ड डायरेक्शन्सला लोकेटेड असते. अँड फिफ्थ पार्ट इज द चलाजा. चलाजा हा मायक्रोपाईलच्या अपोजिट साईडला असतो. चलाजा इट इज लोकेटेड ॲट द अपोजिट साईड ऑफ द मायक्रोपाईल. अँड सिक्स वन इज द इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंट्स जे असतात, आउटर इंटेग्युमेंट्स, इनर इंटेग्युमेंट्स, हे प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. इम्ब्रियो शॅकला प्रोटेक्ट करण्याचं काम करत आहे कोण? इंटेग्युमेंट्स. अँड लास्ट वन इज द इम्ब्रियो शॅक. तर इम्ब्रियो शॅक जो असतो दे कंटेन द इम्ब्रियो. आणि हे सीड्समध्ये डेव्हलप होत असतो. तो जो इम्ब्रियो तयार होत असतो नंतर तो सीड्समध्ये डेव्हलप होत असतो. इम्ब्रियो शॅकमध्ये जर आपण बघितलं तर चलाजल साईडला जर बघितलं तर अँटीपोडल सेल्स 3 सेल्स असतात. ह्या 3 सेलला आपण अँटीपोडल सेल्स म्हणतो. आणि ॲट द सेंटर ऑफ द इम्ब्रियो शॅक देअर आर द 2 पोलर न्यूक्लिआय प्रेझेंट्स. ओके. अँड 3 cells, other 3 cells, 2 cells are the synergid cells and 1 cell is the egg cell. तर जे मेल गॅमेट्स तयार झालेले असतात हे मेल गॅमेट्स मायक्रोपाईल थ्रू सिनर्जिड मार्फत
आत येत असतात मेल गॅमेट्स एम्ब्रियो शॅकमध्ये. तर एक जो मेल गॅमेट जो असतो तो एक सेलला फ्यूज होतो आणि एक सेल जो आहे तो पोलर न्यूक्लियाला फ्यूज होत असतो. ओके. तर फ्रेंड्स, आज आपण पोलेन ग्रेन आणि त्यापासून मेल गॅमेट्स तयार होण्याची प्रोसेस बघितली. गायनोसियमचे स्ट्रक्चर बघितले, त्यांचे टाईप्स बघितले, ओव्हलचं स्ट्रक्चर बघितलं. याबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेगास्पोरोजेनेसिस, फर्टिलायझेशन आणि डबल फर्टिलायझेशन डिस्कस करू. ओके. तर थँक्यू स्टुडंट्स. कीप लर्निंग.